व्यक्तिमत्व त्यात आहे. मेजर बोलेल, मोजकं बोलेल, योग्य बोलेल, विचार करून बोलेल. हे सोपं नाही हा. आता एक लहानसा मुद्दा सांगून मी पुढच्या यायला जातो. काय हो हे सगळं कशा करता करायचं? अंतःकरण स्वच्छ करण्याकरता करायचं. पण साधू संत जो शब्द वापरतात तो अतिशय महत्वाचा आहे. इंद्रिय निर्मळ होतील, देह निर्मळ होईल, अंतःकरण पवित्र व्हायला पाहिजे. भेद आहे याच्यामध्ये. अंतःकरण निर्मळ होण्यापेक्षा पवित्र व्हायला पाहिजे. पवित्र याचा अर्थ काय की त्याला दृश्याचं कोणतंही त्याच्यावरती डाग असतं कामाचं, ते पवित्र अंतःकरण. बरं का? हे केव्हा होईल? नुसत्या बाहेरून होणार नाही. एखादा संन्यासी किंवा हठयोगी जर असेल ना, इंद्रियांना जे पाहिजे ते देणार नाही, नाही देणार. खरं म्हणजे कठोरच व्हायला पाहिजे स्वतःशी. चहा प्यायला वाटतं नाही पिणार, झोप घ्यायची वाटते नाही घेणार, अशी माणसं असतात. काही जुन्या या सनातनीपणाने वागणारी माणसं आजारी असली तरी पूजा करतील, स्नान करतील, आमचं करतील, धर्म करतील. हे काय तसं कठीण नाही. पण आतमध्ये काय आहे हे जास्त महत्वाचं आहे. आणि ते आतमध्ये काय आहे, आपले जे पूर्वग्रह आहेत ते पूर्वग्रह काढणं आवश्यक आहे. ते सगळे त्या सूक्ष्म देहात असतात. बरं का? तुम्हाला माहिती आहे ना, एक मी उदाहरण, आमचं तेच आहे पण एक उदाहरण सांगतो. एक ग्रस्त होते आगाशी नावाचे. त्यांना लग्नाला बिदर जिल्हा आहे ना, आमच्या मोठी मोगलाईतलेच असतात बरं का आपल्या. ते बिदरहून त्यांना 2 बैलगाड्या करून आणले लग्नाकरता. तेव्हा मुलीचे मामा होते, मुलीचे मामा, ते त्यांना पाहिल्यावर म्हणाले, अरे हे कोण भामटे लोक तुम्ही आणले? बरं. पुढे त्यांच्या लग्नाचे 50वी पुण्यतिथी नव्हे हो, अरे घरच बोलून गेलो काहीतरी. लग्नाची पुण्यतिथी 50 म्हणजे काय भरपूर झाले काहीतरी. ते नाही, त्याची समारंभ झाला हा 50. तेव्हा मामा होते, वृद्ध झालेले अगदी. मामा आले, तिथे सगळं त्यांचे समारंभ झाला, ते मामाही गेले. तेव्हा ते काय मला म्हणाले, लहान होतो 16-17 वर्षाचे. अरे म्हणले तुला काय सांगूया मामाची गंमत, की म्हणजे 50 वर्षापूर्वी आम्ही आलो तेव्हा आम्हाला भामटे म्हणाले. किती आत राहिलं बघा. माझ्या म्हणायचं ते आहे, कसं जपून ठेवलंय अगदी बरोबर. किती जरा तो मामा गेला, त्याची बायको गेली, भामटे पण शिल्लक राहिले. हे बाहेर काढलं पाहिजे. मी आज ठरवलं तुम्हाला स्पष्ट सांगायचं पाहिजे असेल तुला, नाही तुम्ही रविवारी वेळ कशाला घालता, रामायण बघायची हो. हे भानगड कशाला, हे करावं लागेल, त्याशिवाय होणार नाही. किती मोठी साधून ठेवलेल्या तुम्ही सांग त्यांच्या बसा आणि सहज लहानपणापासून आठवायला लागा. काय घाण आतमध्ये भरलेली सगळी बेकार हो, जरूर नाही की किती मोठी. तुम्ही काय म्हणाल, आणि त्यामुळे राहतात आतमध्ये, त्या बाहेर काढणं हा परमार्थ आहे. हो, हा आज किती काम पडलंय. समजा एक साहेब आहे, इकडे फाईल्सचे रास आहे, इकडे फाईल्सचे रास आहे, नुसतं मिसळ पडलेले आहे. तुमचं तेवढं काम आहे, एवढं व्हायचंय. हे जसं तसं परमार्थामध्ये आतली सगळी घाण काढणं हे खरं काम आहे. सरळ काढणं, किंबहुना आपल्या बरोबर ज्यांचा संबंध आला, चांगला असो वाईट असो, ते सगळे नाहीसे केल्याशिवाय आपल्याला हे होणार नाही, होणार त्या शंकाच नाही. तुम्हाला मी त्यांचं उदाहरण सांगितलं ना कृष्णमूर्तींचं, मला सुद्धा ते इतकं आवडलं बघा की ते लहानपणी किती शाळेत बसले एवढी त्यांचं लक्ष नसले. ते आकाशाकडे बघत असायचे खिडकीतून, पण यायचं नाही. काही बोललं मी शिकवलेलं तेव्हा तो मारायचा आहे ना मास्तर, आणि त्यावेळेला क्लासच्या बाहेर हाकलून द्यायचा. चांगलं नाही वागला त्यांच्याशी बरं का. पुढे मोठे झाले, म्हणून जगप्रसिद्ध झाले, म्हणजे जगप्रसिद्ध जगद्गुरु सारखे झाले. तेव्हा त्यांना भेटायला आला आणि म्हणाला की बुवा मी तुझा असं मास्तर आहे. तर म्हणजे हो थोडस आठवतंय म्हणाले. पुढे तू काय म्हणला, मी तुला इतका त्रास दिला, तुला मारलं, काय म्हणले बरोबर झालं नाही. तर हे काय म्हणाले, तुझा माझ्यावर विश्वास बसेल का? मला त्यापैकी काही आठवत नाही. आणि ते मग ते काय लबाडी नाही. हा खरोखर अंतःकरण स्वच्छ त्या माणसं काय असेल मला सांगा तुम्ही. आणि इतकं नाही होऊ शकणार, मला हे कबूल आहे. पण हा लेखाचा ना मला आमच्यावर अंक बोलला होता, हे आणि परमेश्वराचं स्मरण हे एके ठिकाणी राहायचं नसो.
कसं असेल मला सांगा. हे सगळं निपटून साफ केलं पाहिजे. आणि खरं परमार्थाचं काम हे आहे. मी या मार्गात आहे म्हणून तुम्हाला हक्काने आणि जोराने सांगतो, हे केल्याशिवाय परमार्थ नाही. अगदी नाही. काय बोलताय? का साधत नाही असे विचार करा ना. हे ह्याच्यामुळे साधत नाही. चांगलं वाईट दोन्ही संस्कार नाही करत. आणि आपल्याकडे न्यायशास्त्राचा शब्द अगदी काय पूर्व संस्कार. पूर्व म्हणजे अगदी पूर्वी बसून आले. आणि याच्या उलट ज्ञानेश्वर महाराजांचं काय सांगावं. हो, अनेक जन्म सत्यवादाचे मागा केले बहुत काय जन्मोजन्मी केलं असेल मला सांगा आपण, नाही का. आपल्याला काही ज्ञानेश्वर महाराज व्हायचे असं माझं म्हणणं नाही, पण तुमच्या आमचं जे काही आहे ते ह्या जन्मातलं तरी घाण काढायला काय आहे जी आठवते ती, नाही का. त्यातल्या त्यात घराघरातल्या माणसांशी, भावा बहिणीशी, आई बापाशी, नातेवाईकाशी, सासू सासरे किंवा साहेब, हे सगळे बाहेर काढले पाहिजे. बरं तुम्ही मला बाहेर काढायचे कसे, याला वृत्ती निरोध असं म्हणतात. त्याला स्मरण आलं, स्मृती ही वृत्तीच आहे. त्याला स्मरण की धरून मानगून पिळली पाहिजे त्याची. कोंबडे मारण्याचे 2 तर आहेत. एक अर्धी त्याची मान कापतात आणि ते मरू देतात, आणि दुसरी मुंडी मुरवाळतात त्याची, बरोबर का. ते दोन्ही वाईटच, ती मुंडी मुरवाळतात. तेव्हा या स्मृतीची मुंडी मुरवाळली पाहिजे, तरच ते नाही होत, नाही तर नाही होणार. हा अभ्यास आहे खरा. किती घाण मला सांगा. आणि आपण तक्रार करतो ना, जप करायला बसले की सगळे येतं. अरे येतं म्हणजे काय, माझं पाय थांबवण्यात काही मजा नाहीये. हो, थांबवत काही बाहेर बसून राहतं. गमत काय झाली, एका बाईला पिशाची बांधावं, बरं का. अनुभवनीय आहे तरी सांगतो. अवघी तुमच्याच जगात जगतोय असं काय करता. तेव्हा त्यांना एक असं पुढे सांगितलं की तुम्ही नाशिकला रामकुंडामध्ये दिवस आणला म्हणजे ते भूत पवित्र होऊन जाईल. तर तिथे गेले, ते काय त्यांचं ते बंडीने काय करायचं केलं सगळे संस्कार, आणि बाई गेली स्नानाला रामकुंडामध्ये. स्नान करून ते पिशाची गेली, आली बाहेर, आली कपडे आत्यावरती पुन्हा आलं होते. तेव्हा त्याला विचारलं की तू होतास कुठे. शेजारी झाडावर बसलो होतो म्हणाले. ती जाऊन आली की पुन्हा धरला येते. तशी आपल्या संस्काराची स्थिती आहे. जप करायला बसलाय की जरा बरं वाटतं तेवढ्या पुरतं, पुन्हा मानकुटं घेऊन बसतं. ती व्यक्ती भेटली, ती परिस्थिती आली की सगळं ते येतो बघा. अगदी याला एक उपाय आहे जो मला अतिशय उपयोगी पडला. एकदा आपलं ओकून टाकावं. मग आम्ही पुस्तक रूपाने ओकलं, पण ओकून टाकावं. म्हणून तुकाराम बाबा म्हणाले, वाहवले जावो राहिले सांभाळे. जाऊ दे, गेले ते गेलं, आता सांभाळ. याला उपाय आहे. एकदा त्यांच्या पायावर डोकं ठेवावं. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी डोकं ठेवावं सांगितलं. आतापर्यंत जे घडलं या जन्मात काय गेलं तुम्हाला, घ्या तुम्ही. आणि ते घ्यायला तयार आहेत. तो अग्नी आहे, असं काय करतात, जाऊन टाकील सगळं तुमचं पाप. काय जाऊन टाकील, मग द्यायला तयारी पाहिजे. मग आता नाही विचार करणार मी आहे, आता चांगलाच आहे, आता मी तुमचा आहे. हा, आणि जर येऊ लागलं तर प्रार्थना करावी की आता दिलाय ना मी, आता का बरं हे असं. असं कोण सामान्य मनुष्य आहे की ज्याच्या हातनं होऊ नये तर झालं नाही सांगा. ते ज्ञानेश्वर महाराजच म्हणाले. मी नाही सांगितलं रामकृष्णांचं, या देहाकडून कधी पापकर्म झालं नाही म्हणाले. हे कोण सांगू शकेल. तुम्ही काय बोलण्यात जाते ते नाही. मग आपल्या हातात हे आहे की दिलं तुला, आतापर्यंतची घाण आहे की तुझ्या पायी टाकली, आता मला सांभाळ. आणि तू सांभाळली हो, त्याचं काम असते. असं काय करता. सत्पुरुषाचे जर जगावर उपकार असतील तर ते की त्याचं पाप आपण घेऊन त्याला पुण्यवान करून टाकतो. हेच त्याच आहे. तो अग्नी आहे ना, आत्मज्ञानाचा अग्नी इतका विलक्षण आहे. अरे तो जगाचं अज्ञान जाईल तर तुमचं जाईल काय, बरं का. तेव्हा ते व्हायला पाहिजे. आणि ते झाल्याशिवाय आपला विषयाशी संबंध सुटणार नाही. पण प्रत्येकाचं काय आहे, हे 5 जे आहेत ना, शब्दस्पर्श रूप रसगंध, यापैकी एक प्रत्येकात प्राधान्य असतं. जसं काम क्रोध लोभ मदमोह मत्सर, यापैकी एक एकात जास्त असतो, सगळे नसतात जास्त. एक प्रधान असतो, बाकीचे त्याच्या अधीन असतात. त्याला उर्दू मध्ये मातेहात म्हणतात, त्याच्या सवारीनेत असतात. तेव्हा तिथे अटॅक पाहिजे खरा, की मी काय डोळ्याच्या आधी नाही का, मी कानाच्या आधी नाही का, की मी नाकाच्या सुगंधाच्या आधी नाही, कशाच खाण्याच्या, हे पाहिलं पाहिजे आपण. मग तिथेच खरा मारला पाहिजे. आणि हा कठोरपणा स्वतःशी केला त्याचं ते चमकत असतो. काय राहणार. हा, तो किती विद्वान नसेल पण सुखी असेल लक्षात घ्या. तुम्ही विचार करा. मला उदाहरण आठवतं की लोकमान्य टिळक होते, कल्याण द्यायला आले होते.
तेव्हा त्यांना एक मेजवानी दिली. ऐतिहासिक गोष्ट आहे बरं का. 60-62 वर्षाचं वय होतं, 64 वर्षी वाढले तेव्हा मेजवानी दिली. त्यात महाराष्ट्रीय पद्धतीप्रमाणे पंचपक्वान्न केलेली होती. ते काय पुरण घातलं होतं, श्रीखंड बासुंदी पंचपक्वान्न, आणि ह्याचं पान वाढलेलं होतं. ते बसतो म्हणले आणि पंक्तीमध्ये फिरायला लागले. फिरायला सायन्सची चौकशी करीत होते. तेव्हा दादासाहेब खापर्ड्याने त्याने विचारलं की अहो बळवंतराव, आम्ही इतकं खातोय, तुमची नाही का वासना जात याच्यावर? तेव्हा लोकांनी काय म्हणाले की दादासाहेब, आमचं अन्न म्हणजे सातूच्या पुऱ्या, आणखी म्हणले ताक, हे आमचं अन्न आहे आणि ते आम्ही पोटभर खातो. हे काय म्हणले, तुम्ही खाऊन खाणार, आम्हाला नको म्हणाले ते. तेव्हा म्हणाले मग कसं काय आहे? तर ते म्हणाले की स्वाभाविकच आतूनच म्हणाले ती येत नाही. त्यांना डायबिटीस होतं म्हणून सातूचं ते पुऱ्या खायचे, तर ते सातूचं साधं घालतं पुऱ्या. हा कसा म्हणून ते पण तसे माणसंच होत्या. उगीच काय मला सांगा, बाकीचे काय खाऊ नये असं नव्हे, पण ज्या चवीनी, ज्या आवडीनी, ज्या अधीनपणाने आपण खातो ते नसावं, नाही का? किंबहुना सत्पुरुषांचं मत असं आहे की समजा एखाद्या घरात काहीतरी पदार्थ केलाय, त्याचा वास आला आणि आवडला, तर पदार्थ खाल्ल्यासारखाच आहे. तुम्ही पण भोगलाच ना, प्रत्यक्ष तोंडात निघालं पण भोगलाच आहे. बरं, असं ते इतकं सूक्ष्म आहे. पण हे जाऊ द्या, एवढं तर करता येईल नाही. व आज रात्री मला जप करायचं आहे, आज तिने घरी काय केलं म्हणा, डोसे केले, इडली केल्या म्हणा, बरोबर खाल्ले नाही, आज नाही खायचं, एवढं तर करता येईल की करा. आज माझी मुळीच म्हणलं नाही तुमचं मला घरी बायको नाराज झाली, मी एवढं केलं की तुम्ही एकही खाल्ले नाही पाहिजे. बायको असण्याचा एक ताप आहे, मी सुखाय बरं का एवढं मी तुमच्याकडे करते. आणि तुम्ही मला रामकृष्णांची गोष्ट आठवते. रामकृष्ण जेवायला बसले होते, त्या बायकोने त्यांचं नवीन लोणचं केलं होतं बरं का. तेव्हा त्या शिष्याला म्हणाले, बघ लग्नाचं खायला काय, असं रोज म्हणजे नवीन नवीन खायला मिळतं. तर रामकृष्णाने म्हणणं बरोबर आहे. आपण तेवढं पुरतं सोडून नाही जरा, बरोबर आहे ना, आम्हाला काय ना हात पडलाय ना. सांगण्यात हेतू काय, आपल्याला हे पाहिजे, तुम्ही आधी ठरवा पाहिजे नाही ते करावं लागेल. मी असंही म्हणतो त्याबरोबर की तुम्ही त्याच्याकरता आघावपणा करू नका, पण मनातून पाहावं की मी तिकडे किती चिकट बोललो, हे तर पाहिजे की नाही, नाही तर कसं साधेल मला सांगा. आणि तुम्ही हेही ध्यानात ठेवा, प्रत्येक खाण्याच्या बाबतीमध्ये प्रत्येकाची चव म्हणून राहणारच. कोणाला तिखट आवडेल, कोणाला गोड आवडेल. आणि सत्पुरुष जरी झाला ना तरी ते मारुती सारखं आहे, थोडा मोठा भक्त झाला तरी माकड चेष्टा राहणारच हो, त्या भीती आहे ते राहायचं थोडस, पण त्याच्या अधीन राहणार ते नाही तर नाही. किंबहुना भगवंताच्या स्मरणात तो इतका राहील की मी काय खाल्लं काय खातो याचं त्याला स्मरण राहणार, इतकंच राहील. आधी त्याचं अन्न कमीच होईल. समाधान इतकं तृप्त करतो माणसाला की खाण्याच्या म्हणजे जगाची जी तृप्ती आहे त्याच्या पलीकडेच जातो. काय सांगू आपल्याला, त्याला थोडं अन्न पुरतं, ही खरं साधकाची खूणच आहे, थोडं अन्न पुरतंच त्याला. आणि ते सुद्धा हलकं जिथं कळ पठ्य असं ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेत सांगितलंय ना, ते फार खरोखर छान आहे. युक्ताहार विहार असल्यामध्ये हे बरोबर आहे. आता हा वीर झाला खरा, तो ते प्रत्येकानं पाहावं, माझं कुठे गुंतलेलं आहे तिथे तोडलं पाहिजे. तमोगुण असला झोपेच्या अधीनच, जेव्हा तेव्हा पाहावा आपण दिसतोच आहे. आणि किती दिसतो म्हणजे शरीर जाण्यासारखंच आहे नाही का. मग काय झोप पोटभर झाल्यानंतर येत नाही, अशा लोकांना केव्हाही निघायला सांगा, निघले आपले. आळस आळस हा असाच आहे, आपल्या डोळ्यासमोर दिसतो बघा, वेळ वाया घालवत आहे, काय करा. पण नाही, आपण प्रवृत्तीच नाही दिला, तुम्ही काय करणार. अगदी मुळवाया तुमची असून सुद्धा अरे काय फुकट वेळ जातोय, आयुष्याचा काळ फुकट जातोय. ते आहे ना, तास वाजले झणाना, आयुष्याचा काळ जातो राम कार्य म्हणा. त्यावेळेला समर्थांच्या वेळेला ते ठोके पाडीत असत, तेव्हा घड्याळ नव्हती, तेव्हा ते ठोके पाडीत, तेव्हा ते म्हणाले खटका गेली पळे गेली तास वाजले. त्यांना ते म्हणा आधी आपण वाईट वाटलं आणि काय वेळ जातोय नाही असं सांगण्याचा हेतू काय, इथपर्यंत त्यांचं वीर पुरुषाची कल्पना आहे. आता हे जे कष्ट होतात हे तो सहन कसे करतो हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. काय सांगू, साधकाच्या दृष्टीनं या ओव्या म्हणजे लाख मोलाच्या म्हणाले. ऐसा जया सुखाचा आरंभ, इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या विषयापासून तोडणं हा आरंभ आहे.
या खऱ्या सुखाचा ही सुरुवात आहे. दावी काठिण्याचा क्षोभ, कठीणपणा भडकतो. क्षोभ म्हणजे भडकणं. तर इथे खरा कठीणपणा आहे, अतिशय त्रास होतो. एकदम माणसाला ते तोडायची इतक्या जन्माची सवय, ती तोडायची म्हणजे क्षोभ आहे म्हणाले. मग क्षीराब्धी लाभ अमृताचा जैसा. पण काय होतं म्हणाले, त्यांनी दृष्टांत घेतला की ज्या वेळेला ते समुद्र मंथन झालं दैत्य आणि देव यांच्यामध्ये, तेव्हा ते सुरू झालं मंदराचराला घुसळणं. तेव्हा पहिल्यांदा अनेक रत्न निघाली, म्हणजे 14 रत्न निघाली ना, आणि मग ते अमृत निघालं. पहिल्यांदा विषच आलं बाहेर, पहिल्यांदा विष आलं. तसा हा इंद्रियांना तोडण्याचा कठीण प्रसंग आहे. मग पुढे दृष्टांत असा घेतलाय की विष आलं बाहेर आणि ते जाळीच सुटलं जगाला, तेव्हा कुणीतरी घ्यायला पाहिजे. तेव्हा शंकर पुढे झाले. शंकराने तोंड पुढे केलं आणि ते विष घेतलं, आपल्या गळ्यात धारण केलं. म्हणून तो नीलकंठ ना घेतलं. ते विष पचवल्यानंतर मग अमृत आलं. तसं हे जो पचवील त्याला परमार्थ झाले. बघा म्हणाले, पहिला वैराग्य गरळा. गरळ म्हणजे विष, गरळ. वैराग्य गरळ की नाही, साप जे ओळखतो ना त्याला गरळ म्हणतात. म्हणजे ते भयंकर असतं, ते माणसाने घेतो तो मरायचं आवडतो. म्हणून पहिल्यांदा वैराग्य गरळ. वैराग्याला गरळ म्हटलेलं आहे बाबा. इतकं ते पचवणं कठीण आहे. पहिल्यांदा वैराग्य गरळ. धैर्य शंभू ओढवी गळा. शंभू कोण इथे? धैर्य हा तुमचा शंभू. धीरानं सोसणं. नाही म्हणजे नाही, मला नाही गोड खायचं नाही म्हणजे नाही खाणार, नाही म्हणजे जगभर नाही खाणार. त्या सामान्य प्रतिज्ञा नव्हे ना, म्हणजे खरी आतून आली पाहिजे. हे कसं बाहेरचं नाही, आतून नाही म्हणजे नाही. जसं एकदा मामा दांडेकरांनी विनोद केला बरं का, मला फार आवडला तो. तर म्हणाले, लोक मला विचारतात तुमचा आश्रम कोणता, बरं का, ते लग्न केलं नाही, तुमचा आश्रम कोणता? ब्रह्मचर्य आश्रम म्हणावा तर आम्ही ब्रह्मचर्यासारखं वागत नाही, लोकांकडे खातो पितो हे करतो. संन्यास आश्रम म्हणावा तर म्हणाले वस्त्र घातलेली नाहीत, मग तुम्ही ब्रह्मच आश्रम तर नाहीच नाही. कोणता आश्रम? तर म्हणजे आर्यपथिक आश्रम काबादेवीतला आमचा आश्रम म्हणाले. माझा आश्रम म्हणा, ते आर्यपथिक आश्रम तो आमचा आश्रम म्हणाले. सांगायचं आपल्याला की हा जो धैर्य म्हणून आहे. नाही खरंच त्यांच्या गुरुनी त्यांना सांगितलं, मी त्यांना विचारलं म्हणून आपण कसे लग्नाशिवाय राहिला. घरी म्हणाले सगळा विरोध होता, सगळं आई बाप सगळे म्हणायचे लग्न कर लग्न कर. पण विष्णुभावांनी सांगितलं की नाही म्हणाले, आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांची सेवा करायची आहे ना. तर म्हणले मग प्रपंचाची उपाधी चालणार नाही, तुला आहे का तयारी तुझी, विचार कर म्हणाले. ते म्हणाले मी विचार नाहीच केला, सांगितलं तुम्ही सांगाल ते तसाच. सामान्य काम नाहीये बरं का. आणि ते किती चांगले वागले. या माणिक वर्मा आहेत ना, त्या त्यांच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांनी एक त्यांची आठवण लिहिलेली होती, फार वाटते. वारले तेव्हा त्यांनी काय लिहिलंय, तुम्ही केव्हाही प्रिन्सिपल होते, केव्हाही त्यांच्याकडे गेलात तरी हा घरचा बाप आहे की काय असं मुलींना वाटलं. इतकं चांगलं हे खरं असल्याशिवाय असेल का मला सांगा. आतून काय माणसाची वृत्ती असेल. आणि बरोबर बायकांना कळतं बरं का वृत्ती काय आहे त्या माणसाची, या बाबतीमध्ये बरोबर कळतं. सांगत येतो काय आपल्याला, हे धैर्य. धैर्य रूपी शंभू. आणि कोणतं धैर्य? इंद्रियांना तोडण्याचं. म्हणजे हे जे त्रास होतो, कठीणपणा वाटतो, याला जे धैर्य लागतं मनोधैर्य, हा शंभू. तो शंभू वैराग्य रूपी गरळ म्हणजे विष पहिल्यांदा घेतो आणि तरी ज्ञानामृत सोहळा पाहायचे आणि मग अमृत मिळतं, ज्ञानाचं अमृत मिळतं. परवाच कोणातरी दाखवलं, नाथांनी भावार्थ रामायणामध्ये 7 पायऱ्या सांगितल्या परमेश्वराच्या प्राप्तीच्या. कशा सांगितल्या? तो सुमंत रामाला भेटायला गेला तर 7 दरवाजे ओलांडून गेला. राजवाडा होता मोठ्या, तर देवडी असते ना, ते 4 देवडे असतात, तसं 7 दरवाजे ओलांडून पलीकडे गेला. तिथे राम होता. सांगितलं भाऊ तुला बोलायला. तेव्हा त्या 7 कोणच्या रामाची गाठ घ्यायची आहे, तेव्हा 7 दरवाजे कोणचे ओलांडले ते सांगितलं, श्रवण म्हणून सांगितले. आणि 6वी पायरी सांगितली असेल तर विरक्ती सांगितली. 7वी म्हणजे परमात्म दर्शन, पूर्ण विरक्ती. म्हणून अमृतरायांचं एक पद आहे, वैराग्यासारखं भाग्य नाही, वैराग्य भाग्यासारखं भाग्य. वैराग्य म्हणजे किती विरक्ती. महाराजांचं सांगणं बघा, ते म्हणाले ध्रुवाला नारदाने सांगितलं जा म्हणाले जप कर, म्हणून तो नारायण नारायण जप करीत राहिला.
एका पायावर उभा राहून, त्याला मोठं महत्व नाही, रमला, त्यामध्ये रमला. आणि ते ऐकून विष्णू स्वतः आले, त्याला हलवलं, म्हणाले अरे ज्याचं नाव तू घेतोस तो मी आलेलो आहे, काय पाहिजे तुला. त्याने पुन्हा डोळे झाकून सांगितले मी तुला बोलावलं नाही, माझ्या गुरुनी मला नाम घ्यायला सांगितले ते मी घेतोय, मला कशाची जरूर नाही. हे वैराग्य म्हणजे अरे बापरे काय हो, ते भयंकरच काम आहे काहीतरी. म्हणजे दृश्याचा संबंधच नाही, काहीही दृश्याचा संबंध नाही. बरं म्हणाले अगदी मागायचंच झालं, तुला द्यायचंच असं वाटतंय, तुझं नाम दे, तू मला नकोयस. कारण म्हणाले नाम घेशील तू लोळत येशील, तू जाशील कुठे. म्हणाले नामदेव म्हणाले की मला तंत्र नाही, मंत्र नाही, जादू नाही, योग नाही, याग नाही. नामा म्हणे नाम गायीन निर्विकल्प येसे आपाप व्यवस्थित. अरे मला शोधित येशील, तुझा तू शोधित हे वैराग्य नाही, म्हणजे काही नाही तुझ्या याच्याशिवाय. हे अगदी म्हणजे शंभूच तो वैराग्य गिरणारा. पण आपल्याला ते पाहिजे, आतून विरक्ती पाहिजे. निदान प्रपंच सगळं झाला आणि आचार्यांनी त्या चरपट पंजरीमध्ये हे घातलंय होळी बरोबर का महाराज आम्हाला लागूया तशा अंगम गलितम, अंग रोपायला लागले. पलितम मुंडम, डोक्याची केस गेली, मुंडम म्हणजे डोकं, पलितम म्हणजे सार झालं. दशन विहीनम जातम तुंडम, तुंड म्हणजे तोंड, दात गेले. अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम. घरामध्ये काठी टेकीत टेकीत फिरतोय, तरीपिन मुंचती आशा पिंडम. काय वर्णन आहे बघा. अरे इतकं झालं आहे तरी वासना सुटत नाही. अशी आपली अवस्था नाही होत. आपण नाम घेतो ना, आपण भगवंताचं स्मरण करतो ना, वय होईल तस तसं वासना सुद्धा क्षीण होत चालले नाही. खरं आतून बाहेरून नाही. त्यापेक्षा मग रामकृष्णाने सांगितलेला उपाय बरा. लहानसहान वासना आहेत ना तर तृप्त करूनच घ्याव्या. आईस्क्रीम खावंसं वाटतंय, एक पॉट मुद्दाम आपल्याकरता करावं, खावं, इतकं खावं की जुळा भरणे दुसऱ्या दिवशी खावं. पुन्हा मला इच्छा होतं कामाची नाही. अगदी बाजारात जाऊ नका, तिथे 50 रुपये लागायचे, त्याकडे 4 माणसं घरात खाते हे नाही. पण या लहानसहान कपड्याच्या जरीचे कपडे घालायचे घ्यावा नाही का, जोडे 200 रुपयाचं बूट पाहिजे घ्यावा, पैसे असते तर तृप्त करून घ्यायला बरं का. पण मोठ्या वासना आहेत ते विवेकानेच नाहीशा करायला पाहिजे. मी सांगितलं आपल्याला वर टू हे अंधेरीचे वेस्टर्न रेल्वेतून रिटायर झाले ग्रस्त काय करावं म्हणाले बाबा, नवरा बायको यायचे बरं का, काय करावं म्हणाले बाबा, एक वासना काही सोडित नाही, हिंदुस्थान फिरलो म्हणायचं, 5 म्हणायचे ना, जगात प्रसिद्ध एकदा फिरून यावंसं वाटतं. म्हणून कशाला काय सांगता येत नाही, वासनेला लॉजिक नाही, तर्कशास्त्र नाही, वासना म्हणजे वासना, पुढे फिरून यावंसं वाटतं म्हणाले. आणि शेवटी तो पत्र्यावरून पडला, काहीतरी ते वर वाळ्यात घालायला गेला, उन्हाळ्यामध्ये तिथून पाय सगळा हा पडला मेला वासना राहिली. आता तो ट्रॅव्हल एजंट पुढे काय वासना. तुम्ही बघा लहान मुलामध्ये वासना सुप्त असते पण पडत नाही, तरी पोट कसं गोड असतं. आपण बोलणं चालणं त्याचं कसं गोड करतो, तसा मोठेपणी जो वासना गेली ना तो जनप्रिय झालाच पाहिजे, यात शंकाच सगळ्याला आवडतो. कारण मलिन नाही ना, मळच नाही आपल्याला. म्हणून धैर्य शिंबू बोलणी वेळा तरी ज्ञानामृते सोहळा पाहिजे. ज्ञानामृताचं अमृत पाहिजे असेल तर आधी हे गिळलं पाहिजे. पण कोणताही कोपे ऐसे द्राक्षांचे हिरवे पण जैसे तरी परिपाटी का दिसे माधुर्य आते. काय म्हणजे ही प्रोसेस आहे, ही प्रक्रिया आहे. म्हणजे वैराग्य अधिवैराग्य, ते वैराग्य परिपक्व होऊन त्यातून ज्ञान निर्माण होणं ही पायरी पायरीने जाण्याची गोष्ट त्या दृष्टांत दिलाय. तर कोलेटिव नावाची एक वनस्पती आहे, अतिशय आंबट, हिरवी गाळ आणि आंबट. तर ते म्हणाले द्राक्ष हिरवं असताना कोलिताला लाजवेल इतकं आंबट असतं. काय सुरेख दृष्टांत आहे. हिरवं द्राक्ष जर खाल्लं भयंकर आंबट, ते पिकल्यानंतर जसं मधुर बनतं तसं म्हणाले वैराग्याला पहिल्यांदा त्रास दिला आंबटासारखा, पण ते वैराग्य परिपक्व झालं की ज्ञान तुम्हाला देतं. म्हणून म्हणाले तरी वैराग्याधिक तैसे पिकलिया आत्मप्रकाश.
हे वैराग्य जेव्हा परिपक्व होतं तेव्हा आत्म्याचा प्रकाश होतो. मग वैराग्यसी ही नाशे अविद्या जात. वैराग्या सगळं अविद्या नाहीशी होते. म्हणजे वैरागी पायरी होते, पुढे तो मग वैरागी काय हे राहतही नाही. मग तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मी मीनली या बुद्धी तैसी अद्वयानंदाची आपैसी खाणी उघडे. बुद्धी त्याची भगवंताशी तादात्म्य पावल्यामुळे बुद्धी स्वच्छ होते, पवित्र होते. ती भगवंताशी तादात्म्य पावल्यामुळे जिकडे तिकडे आनंदाची खाणी होते. अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक संबंध विश्व आनंदाने भरून टाकेल. थोडी कल्पना करा, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे महाराष्ट्रीय होते, 5 फूट 6 फूट उंची असणार, वय काय, आणि हा मुलगा म्हणतोय विश्वाला भरून टाकेल आनंद. काय आनंद असेल, कवडी त्याची झेप आहे मला सांगा, नाही का? विचार करण्यासाठी ऐसे स्वानुभव विश्रामे वैराग्य मूळ जे परिणमे ते सात्विक येणे नामे बोलिले सुख. तेव्हा ज्या सुखाचा परिणाम वैराग्यात होऊन वैराग्याचं परिवसन स्वानुभवामध्ये होतं, अर्जुना त्याला सात्विक सुख असं म्हणतात. तर पुढच्या रविवारी राजसिक सुख काय ते सांगते. जानकी जीवन स्मरण जय जय राम.